तरंगलेला दगड एका जागेवर स्थिर राहा म्हणून मारुतीला जुळई करत असताना इथं रान इथं मल आहे ती लगेच आपण मध्ये आहे. जगात कोणतंच केमिकल नाही तितकं फिट चिटकन, ते फक्त रामनामाचं केमिकल. हे मात्र मारुतीला वापरलं. आणि दगड तरंगत कसा होता, दगड हातात घेतला की नुसतं त्या दगडाकडे बघून डोळे झाकायचे आणि डोळे झाकून राम 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 म्हणायचं आणि 10-5 डोळ्यातले पाण्याचे थेंब नळाचे त्या दगडावर पडायचे आणि दगड पाण्यात टेकला की तरंगत होता. रामनामाची ताकद. आळंदीतले मालक म्हणले दगड हा जड आहे, दगड हा जड आहे, जड 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 जड. आणि जड वस्तू पाण्यात टाकली, जड नाही बरं, जड जड वस्तू पाण्यात टाकली की ती बुडत असते. पण हा दगड पाण्यात बुडत नाही. प्रताप कशाचा आहे, फक्त राम नामाचा. मग दगड पाण्यात बुडत नाहीत, हा राम नामाचा पुरुषार्थ आहे. तर चेतन माणसं कशी नरकात बुडतील, हा राम नामाचा पुरुषार्थ आहे. म्हणून रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकार. खूप मोठा पुरुषार्थ रामाचा. पांडवांचा यज्ञ रामनामाच्या कृपेनंच, रामकृष्ण नामाच्या कृपेनंच पूर्ण झाला. महाराज रावणानं 14 योजनाचा सेतू बांधला, तो रामनामाच्या शक्तीनेच बांधला. रावण सुद्धा हातात दगड घेत होता, दगडाला म्हणायचं तुला रामाची शपथ आहे, बुडशील तर पाय. महाराज विरोधकानं जरी भजन केलं तरी पण त्या रामनामाचा पुरुषार्थ इतका मोठा आहे. महाराज चैत्र महिन्यातल्या एका तिथीला भगवान शिवजीला 10 झाला. शिवजीनं चंद्र डोक्यावर घेतला, गळ्यात वासुकी सर्प घेतला, चिता भस्म अंगाला लावलं. नुसती माणसाच्या मेलेली राख अंगाला लावल्यावर शांत होत नसती ताप, त्याच्यात गौऱ्या लागत असतात. गाईच्या शेणात फार मोठी ताकद आहे. गाईचं शेण आधार जर धरलं पात्रातून वरची वरी वाळून पात्रात जर जाळलं तर त्याचं भस्म जगात 1 नंबरचं श्रेष्ठ आहे. म्हणून महात्मे लोक अंगाला भस्म लावत असतात. या अशा साधूच्या ठिकाणी सुद्धा उदानी भस्माचीच असती. आणि ते भस्म शिवजीने अंगाला लेप केला. कैरीचा पण म्हणण्यापेक्षा आंबील खाल्ली. आंबिलीला तेल नसते, फक्त पातेलं गरम करून उकळायची असते. ती आंबील पिली, घुगऱ्या खाल्ल्या. आपण आता ती खाल्ली तर वर्षभर टायफॉइड होत नसे. घुगऱ्या आणि आंबील घेतली किंवा कच्ची कैरी पिस्तवात टाकायची, चांगली मऊसरूप झाली की हातानं कुस्करायची, तिचं साल्ट आणि कोय फेकून द्यायची. त्या द्रावणामध्ये थोडंसं पीठ घालायचं, मीठ टाकलं तर टाका, किंवा ते आंबट असल्यामुळे मिठाची गरज पडत सुद्धा नाही. पण काही जीभ जास्त पांचट असते म्हणून काही माणसं टाकतात. तर मीठ टाकलं की तिचं सत्व संपत असतं, आंबिलीचं सत्व संपत असतं. त्याच्यामध्ये नुसतं पीठ घालायचं, आंब्याचं द्रवण कैरीचं भाजलेल्या, आणि पाणी घालायचं. जशी जेवढी पातळ पाहिजे, जेवढी घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं. पातेलं चुलीवर टेकायचं, त्याच्यात मोहरी घालायची. मोहरी फक्त विस्तवानी तरतड झाली पाहिजे. असं झाल्याच्या नंतर मध्ये आंबील टाकायची, उकळायची. आणि घुगऱ्या शिजवायच्या. त्या घुगऱ्यासोबत एक एक घोट 1-2 ग्लास आंबील द्वादशीच्या दिवशी किंवा चैत्र महिन्यातल्या त्रयोदशीच्या दिवशी 10च्या नंतर सकाळी ती खात राहायची. सकाळी 10च्या नंतर, पहाटे नाही उजरायला खायची, कारण सूर्याचा प्रकाश थोडा तेजस्थितीत आला पाहिजे. अशा वेळेला ती 2-3 ग्लास तर आंबील पिली आणि अशा वाटीकशा घुगऱ्या अशा चावून जर खाल्ल्या, आणि त्या माणसाला जर वर्षभर टायफॉइड झाला तर मी पुन्हा नाही कीर्तन करायचो. पण मग आता इतकं, त्याच्यानंतर पुन्हा काय विधी पथ्य पाळायचा हा महत्वाचा आहे. पण ते पुढच्या कीर्तनात सांगतो. विठाला चांगल्या डॉक्टर सोबत राहिल्यामुळे मला सुद्धा ते कळतंय. आता हे बाकीचं झालं, तुम्ही 3 दिवसाच्या नंतर या कळतंय डॉक्टरला परिणाम काय झाले गोळ्याचे. आणि येऊ नका म्हणल्यावर मरण नाही, ते पेशंट. त्याच्यामुळे हुशार मी भी त्यांच्यासारखं जरा मला कळायला लागले. म्हणून आता पुढच्या कीर्तनात सांगतो त्याच्या पुढचे काय पथ्य होतं ते. चला आधी तेवढं तर करा, तितकं तर आपलं खाचा प्रयत्न करा ना. आपलं खाचं पैसे जास्त वाढले की बर्गर आण, पॅटीस आण. ते पॅटीस पिळल्या पुढच्याला आंघोळ होती इतकं तेल, आणि मला वजनच कसं कमी होईल, कसं होईल. तुझी ढेरी इतकी मोठी होणार आहे, तुला टेबल घ्यायचं काम नाही, त्याच्या रजिस्टर तू जाईन लिहायचं. आपलं खाचं शिका काय आंबील. ही आंबील पेली शिवजीने, काही शमन झालं काही प्रमाणात, पण मनावा असा गुण आला नाही. शेवटी भगवान शिवशंकरानं शिव हळहळे तापला, राम नामे शीतल जीवा झाला, किंवा तुया नामे शीतल झाला. इतकी रामनामातली ताकद आहे. कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपताकडे, नाम घेता वाट चालील यज्ञ पाऊला. पायी गावातून येणाऱ्या महिलांनी इथपर्यंत येऊस तर शिवानंद स्वामीच्या नामाचा जप करायचा.
आणि कीर्तन आटपल्याच्या नंतर इथून घरी जाऊस तर शिवानंद स्वामीच्या नावाचा जप करायचा. प्रत्येक पावलाला एका यज्ञाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. पण तुम्ही चालताना म्हणतात घे ग चुना, आणि चुना चोळता चोळता रोडले तुमचा मोठा आहे, खालून 8-8 फूट खोले, पाय खाली गेल्यावर गुडघ्यातून मथारी मोडली. चुन्याच्या नादानं नका ना असं करू, जप करीत जात जा ना तुम्ही, जप करीत जात जा. कोट्यावधी यज्ञाचं पुण्य नामाची ताकद आहे. महाराज आळंदीतल्या मालकांचा शिकला ते रामकृष्ण नामाची एवढी मोठी शक्ती आहे. जेवढं काही मला पेरवून तेवढं तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. वेळ संपलेला आहे, पहिला दिवस आहे, पण वेळेत कीर्तन सुरू झालं. आता पहिल्या दिवशी अंगण झाडायचं आणि पात्र टाकायचं आणि मीठ वाढायचं काम पहिल्या कीर्तन करायचं असते. उद्यापासून लाडू, जिलेबी, बासुंदी, गुलाबजामुन हे उद्यापासून कीर्तन करायचं नाही. आपल्याला काम एकच होतं, अंगण झाडणं आणि पत्रवाळी टाकून मीठ वाढणं. मीठ हे पदार्थातला राज वस्तू आहे, तेवढं काम आपल्याकडे आलं. आता उद्यापासून महाराज काय काय वाढतील आणि ते तुम्ही चाखीत राहणं. शिगवान माणसं आहात तुम्ही. आज बाळ्यानं फक्त पात्र टाकले, ते पात्र साफसूफ करून टाकले. आता त्याच्यावर काय काय घ्यायचं तुम्ही ठरवा. विठोबा झालेली सेवानंत पापनाशिनी गोदावरी मैयेच्या चरणी लीन होतो. श्री गुरु शिवानंद स्वामींच्या चरणी दंडवत करतो. या परिसरातला यती योगी जपी तती संन्यासी अनुरागी महात्मा जेवढे तीर्थदेवता आहेत त्या सर्वांच्या चरणी माझं मस्तक लवतो आणि माझ्या वाणीला विरम देतो. ब्राह्मणाजी पाटील तुम्ही असतील, तुमचे मित्र असतील, तुम्हाला मदत करणारे असतील, या सगळ्यांना 8 दिवस झोप कमी भेटत असेल, जेवायला कमी भेटत असेल, तरी पण त्याही काळामध्ये सद्गुरू समाधीतनं शिवानंद स्वामींनी तुम्हाला ताकद द्यावी ही शिवानंद स्वामींच्या चरणी मी नतमस्तक होतो. कारण महाराज वाटेल आवेपर्यंत उद्याचा महाराज कधी येतो, भागवतकार काय, सगळ्या गोष्टी काय, स्वयंपाक झाला का, पंगत बसली का, कोणाचं काय राहिलंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्रह्माजी पाटील तुम्हाला तुमच्या सहकार्यांना करावं लागतंय. ते बळ माझ्या श्री गुरु शिवानंद स्वामींनी देव. पुन्हाही समाधीच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय पुढून काय देवन पाठीमागून काय देव, तसं नसते. खाली उतरून आरती करा, जमिनीवर उभं राहा. खाली तुमच्या पाठीमागे ग्रंथ येतं, सांगा खाली उतरा म्हणा, खाली उतरा. आरती ज्ञान राजा
पवित्र अशा या पावन भूमीमध्ये आज आपल्या सप्त्याचा पहिला दिवस, त्या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा हरिभक्तपरायण बाळू महाराज गिरगावकर या महान संतांच्या अमृतवाणीमधून आपल्याला कीर्तनाचा लाभ मिळालेला आहे. महाराजाचं सर्व गावकऱ्यातर्फे हार्दिक अभिनंदन. बाहेर गावून आलेले संपूर्ण पाहुणे मंडळी असतील, पिंटू पाटील असतील, आमचे प्रकाश चर्मन असतील, योगा राजू पाटील असतील, सर्व आलेले सर्व बाहेर गावून सर्वांचं हार्दिक अभिनंदन. उद्याची रूपरेषा नित्यनेमाप्रमाणे